आलेले आहेत आणि ज्यांनी या सगळ्या परिषदेमध्ये भाषणं केली ती सर्व प्रमुख मंडळी आहेत. वेगवेगळ्या पक्षाची संघटनेचे प्रमुख आहेत. चंद्रसेन लहाडे असतील, मला जरा 2 मिनिट जातील नावं घेण्यात. रोहिदास बनसोडे, नाथ भजन साहेब आहेत अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, विकास पात्रेकर ज्यांनी परिषद आयोजित केली. तर म्हणजे या परिषदेला वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत. बापसेफ आहे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ आहे, भारत मुक्ती मोर्चा आहे, मानवी हक्क अभियान आहे, लाल सेना आहे, डेमोक्रॅटिक क्रांती मोर्चा आहे, राष्ट्रीय प्रचार. तर हे संमेलन कसं कार्यकर्त्याचं संमेलन आहे. हे संमेलन कार्यकर्त्याचं संमेलन आहे. या संमेलनामध्ये मागच्या 2-3 तासापासून जी चर्चा सुरू होती ती चर्चा खरं म्हणजे खूप महत्वाची चर्चा आहे. आता आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी चर्चा सुरू जरी असली तरी मी सहज आता त्या गावातून येत होतो. जिथून ते गाव आहे पलीकडे, आणि त्या गावामध्ये एका बाजूला त्या गावाचं नाव आहे रायखेडा गाव. तर एका बाजूला रायखेड्यामध्ये एक 100 लोकांची वस्ती असेल. एका बाजूला सम्राट अशोक, महात्मा फुले, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर अशा सगळ्यांचे पुतळे आहेत. आणि त्या पुतळ्याच्या समोरच फक्त एकटा अण्णाभाऊचा पुतळा आहे. आता या महापुरुषांचं वर्गीकरण कुणी केलं? म्हणजे वर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवरती महापुरुषांच्या वर्गीकरणाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागणार. तर म्हणजे विचाराचं वर्गीकरण करता येतं का याची आपल्याला चर्चा करावी लागणार. आणि विचाराचं वर्गीकरण जर करता येत नसेल तर मला स्वतःला असं वाटतं की आता संबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये एकूण वर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवरती जे चर्चा पुढे येते त्या चर्चेचं 2-3 पातळीवरती आपल्याला आकलन करून घ्यावं लागणार. पहिला मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाचं जातीचे काही गुणवैशिष्ट्ये असतात असं मान्य करणे म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला मान्य करणं. जातीला काही गुणवैशिष्ट्ये नसतात. आता सगळ्या वर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवरती कुणी म्हणते पोतराज आहे, कुणी म्हणते काय आहे, कुणी म्हणते म्हणजे जातीच्या गुणवैशिष्ट्याचे चर्चा करणे म्हणजे जातीग्रस्त मानसिकतेचा माणूस आहे. मला स्वतःला असं वाटते की आपण सर्व लोक जातीग्रस्त मानसिकतेचे किती बळी आहोत याची खरं म्हणजे आपल्याला विचार करण्याची गरज. त्याचं कारण असं आहे की वर्गीकरणाच्या भूमीवर चर्चेवरती ज्यावेळेस ही सगळी चर्चा सुरू होती त्यावेळेस खरं म्हणजे शुद्धीची मुवमेंट जी आहे ती म्हणजे शुद्धीची संकल्पना ही ब्राह्मणी संकल्पना आहे. कोण किती शुद्ध आहे चळवळीत याच्यावरती आता ही संकल्पना सुरू आहे. म्हणजे वर्गीकरणाच्या बाजूने बोललेला किती शुद्ध आहे, वर्गीकरणाच्या विरुद्ध बोललेला किती अशुद्ध आहे. तर ही जी काही शुद्धीकरणाची संकल्पना आहे, शुद्ध असण्याची संकल्पना आहे, प्युरिटीची, ही संकल्पना एका अर्थानं ब्राह्मणी संकल्पना आहे. मला स्वतःला असं वाटतं की या चळवळीमध्ये आता फेसबुक वीर असतील किंवा लोकांवर काम करणारे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे. या चर्चेचं आकलन आपल्याला करून घ्यायची. खरं म्हणजे 2-3 मुद्दे आहेत. सगळ्यात महत्वाचं आपली ज्या काही जाती आता वेगवेगळ्या जातीच्या माणसांना चर्मकार असतील, भटके असतील, महाराज आहेत, बौद्ध आहेत, महार आहेत, किंवा वेगवेगळ्या जातीचे माणसं आहेत. तर या वेगवेगळ्या जातीच्या ओळखी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जातीच्या ओळखी कुठे दिलेल्या आहेत तर या पारंपरिक जात व्यवस्थेने आपल्याला ओळख दिलेली आहे. म्हणजे एखाद्या माणूस जातीने महार आहे, मांग आहे, चर्मकार आहे, ही ओळख त्याने मिळवलेली आहे का? ही ओळख त्याला त्या माणसाच्या व्यवस्थेला दिलेली. तर जात या व्यवस्थेने दिलेली ओळख तुम्ही नाकारण्याची प्रक्रिया म्हणजे फुले बाबासाहेब शाहू अण्णाभाऊ यांचा विचार सांगण्याची प्रक्रिया. त्याच्यामुळे जातीय ओळख नाकारण्याची प्रक्रिया ज्या समूहात रुजली
त्या समूहानं जातीचं कलंकित असणं, जातीचं अपमानित जीवन जगण्याची प्रक्रिया किंवा जातीतलं जी कलंकित ओळख आहे ती नाकारण्याची प्रक्रिया त्या व्यवस्थेमध्ये त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बौद्धांनी बाबासाहेबांना जे जे सांगितलं तर आम्ही जयंत मागणी केलेले आहे. बाबासाहेबांना जे जे सांगितलं ते बौद्धांना ऐकलं. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही शिकले, संघटित व्हा, संघटित झाले, संघर्ष करा, संघर्ष, देव सोडा, देव सोडले. म्हणजे बाबासाहेबांना जे जे सांगितलं ते बौद्धांना ऐकलं आणि बौद्धांना ऐकलं म्हणून बौद्धांनी त्यांची जी काही पारंपरिक जाती ओळख आहे ती सोडली. परंतु पारंपरिक जाती ओळख सोडली असताना इतर जात समूहामध्ये मग मांग असेल, चर्मकार असेल, ढोर असेल किंवा बाकीच्या काही जाती असतील, ह्या जातीय ओळखी सुटत नाहीत. याचं कारण हे आजही पारंपरिक व्यवस्थेचे बळी आहेत असं आपल्याला म्हणावं. परंतु आपण पारंपरिक व्यवस्थेचे बळी आहोत असं म्हणत असताना वर्गीकरणाची ज्यावेळेस आता चर्चा सुरू आहे त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा आता विचार म्हणजे लक्षात येईल की खरं म्हणजे आता प्रशांत सांगत होता, आता डेकिलवाराचं जर बघितलं तर डेकिलवाराचे घर किती आहे? ते हिंगोलीत 5-50 डेकिलवारा आहे. मी एक दिवशी त्या डेकिलवारांना भेटलो आणि त्यांना विचारलं काय तुमचं म्हणणं आहे, तर ते म्हणले आम्हाला कुणाच्या दारात मागायला जायचं नाही, फक्त मागायच्या दारात मागायला जायचं. डेकिलवार म्हणतात, त्यांच्याकडे एक स्क्रोल आहे, ते वाचतात आणि फक्त ते मागायच्या दारात. जर त्यांना दुसऱ्याला जेवण दिलं तर ते दुसऱ्याचं जेवणही घेत नाही. म्हणजे जातीची ओळख इतकी मजबूत आहे की ती तुम्हाला नाकारण्यासाठी महापुरुषांच्या विचाराचा किंवा त्या वैचारिक प्रक्रियेचा भाग बनला तरच ती नाकारण्याची प्रक्रिया. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीचा आता विचार करण्याची गरज आहे की आता आपण जाती तोडण्याची भाषा बोलतो किंवा ती चर्चा सुरू आहे. आता भंगी समाजातले काही माणसं आहेत, इथं सगळे शेड्यूल कास्टचे म्हणजे मांग, म्हार, ढोर, तमार, अस्पृश्य जातीतलीच माणसं बसलेले. आता आपल्या घरांमध्ये ज्यावेळेस आपण संडास धुतो त्यावेळेस संडास आपण धुतो तर भांग्याला बोलितो, सांगा बरं, आपण धुतो का संडास? आपण तर अस्पृश्याचं काम करणारे माणसं, परंतु तरी आपण आपला संडास धुत नाही, आपण कोणाला तरी बोलितो तर. म्हणजे ज्या व्यवस्थेमध्ये श्रम कलंकित आहे ती व्यवस्थेमध्ये जात व्यवस्था आहे आणि हे कलंकित श्रम सोडण्याची प्रक्रिया ज्या प्रक्रियेनं सुरू केली ती बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना एकूण आता मी अमेरिकेत बघितलं तर म्हणजे मी आणि हैराण झालो ते बघून. बाथरूम मध्ये एक माणूस हे ऐकत होता, गाणी ऐकत होता आणि तो फरशा साफ करत होता. ते एक माणूस एकदम असा छोटा मोठा आला आणि त्या माणसाला त्या साफ करण्याला त्यांनी विचारलं की हा कोणत्या कंपनीचा आहे, तुझं नाव, या कंपनीचं नाव काय, वगैरे वगैरे. म्हणजे ज्या माणसाचं श्रम कलंकित आहे त्या माणसाला या व्यवस्थेनं ओळख कलंकित दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं जर जात सोडायची असेल तर कलंकित श्रम सोडा असं बाबासाहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे जातीचं निर्मूलन करायचं असेल तर कलंकित श्रमाचं निर्मूलन करा आणि मग कलंकित श्रमाचं निर्मूलन करायचं असेल तर मग जातीचे काम तुम्ही सोडा. आता जातीचे काम ज्यांनी सोडले ते पुढे गेले, शिक्षण मिळालं, नोकऱ्या लागल्या, विद्यापीठात गेले. म्हणजे ज्यांनी जातीचे काम सोडले त्या जातीच्या काम सोडणाऱ्या लोकांमध्ये एक वर्ग तयार झाला. म्हणजे ही जी काही जातीचं काम सोडल्यानंतर वर्गाची म्हणजे जातीचं काम सोडल्यानंतर वर्गाची जी वर्ग उन्नती जी आहे ती वर्ग उन्नती त्यामध्ये झाली. म्हणजे बौद्धांनी शिकले, नोकऱ्या लागल्या आणि वर्ग उन्नती झाली. आणि बौद्धांची वर्ग उन्नती झाली म्हणून बौद्धांमध्ये शिकल्या सवरल्याला एक मोठं सांस्कृतिक भांडवल आलं, सामाजिक भांडवल आलं आणि या सांस्कृतिक आणि सामाजिक भांडवलीचं परिवर्तन हे चळवळीत झालेलं आहे. म्हणजे आता आमचं जर बघितलं सगळ्या देशातल्या सुशिक्षित लोकांचं संघटन आहे आणि ते फक्त सुशिक्षित नाही तर जाणीवेच्या पातळीवरती ते संकल्पनात्मक समाजाची निर्मिती करण्याची प्रक्रिया करणाऱ्या माणसाचं संघटन आहे. म्हणजे जी माणसं जाणीवेच्या पातळीवरती एकत्र आहेत, ज्या माणसाला संकल्पनेच्या पातळीवरचा समाज कळलेला आहे, ज्या माणसानं संकल्पनेच्या पातळीवरचा समाज करण्यासाठी अशा माणसाचं जे काही संघटन आहे पारंपरिक
कलंकित जातीमधल्या किंवा दलित जातींमधल्या लोकांमध्ये वर्ग उन्नती जरी झाली तरी त्याची जातीची ओळख जात नाही. म्हणजे तुम्ही कलेक्टर जरी झाला तरी तुम्ही कोण शर्माकर आहे का महार आहे का मांग नाही असंच म्हणतात. म्हणजे वर्ग उन्नती जरी झाली तरी तुमची जातीची ओळख जात नाही. हे जातीचं वास्तव आहे. आता सगळ्या महाराष्ट्रात भांडण सुरू आहे वर्गीकरणाचं. या भांडणावरती मला सांगा मांग मार चांबा किंवा ढोराशिवाय इतर कोणी बोललाय का आतापर्यंत? का बोललं नाही? महाराष्ट्रात तर पुरोगामी महाराष्ट्र आहे. तर या कालव्यात आणखी कुणी बोलत नसेल तर आपला अंतर्गत जे काय चाललंय त्याचा आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे माझा मुद्दा आहे की आरक्षणाच्या वर्गीकरणाची मांडणी ही वर्ग उन्नती. त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे की तुमची जातीय ओळख नाकारून वर्ग उन्नती म्हणजे बौद्धांचा क्लास मोबिलिटी आली पण कास्ट आयडेंटिटी गेली नाही. तसं जर मातंगांमध्ये आता वर्ग उन्नती व्हायची असेल तर ती शिक्षण नोकरी ती सगळीकडे ती चर्चा सुरू आहे. मग माला मादिगा असेल, पराय अरुंधतीयार असेल, तिकडे महादलित असेल उत्तर प्रदेशमध्ये किंवा वाल्मिकी असेल, बंगी मेहतर असेल, महाराष्ट्रात मांग असेल, तर सगळीकडे आपल्याला वर्ग उन्नत जाती आणि आरक्षण कामाचे आहेत का विकास भाऊ? मग या दोन कर्मचाऱ्याचे उद्या समजा आरक्षण मिळालं 4% उदाहरण तर 2चे 4 होतील. पण जर या 2च्या 4 लोकांना म्हणजे वर्ग उन्नत लोकांना वैचारिक प्रक्रियेची ओळख नसेल तर त्या म्हणजे तुम्हाला जर लाभ मिळाला की तुम्ही त्या प्रक्रियेत आलात तर तुम्ही वैचारिक चिंतनाचा किंवा तुमचं जे काही बळ सांस्कृतिक संचित असेल, सामाजिक भांडवल असेल, हे सांस्कृतिक संचित आणि सामाजिक भांडवलाचं रूपांतरण हे सामाजिक चळवळीत होतं, वैचारिक चळवळीत होतं, सांस्कृतिक चळवळीत होतं. आणि हे जर रूपांतरण व्हायचं असेल तर तुम्हाला वर्ग उन्नत समाज निर्माण करावा लागेल. त्याच्यामुळे आरक्षणाच्या वर्गीकरणाची लढाई लढत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्या जातींना आरक्षणाचा फायदा झालेला आहे अशा वर्ग उन्नत जाती या जातीय ओळखी नाकारल्या तरी जात व्यवस्थेनं त्यांची जातीय ओळख नाकारलेली नाही. आपण जरी म्हणालो आम्ही जातीय ओळखी सोडल्या तरी व्यवस्था तुम्हाला त्या जातीचा माणूस म्हणूनच ओळखते. आणि आपण जरी आपल्या कष्टानं जातीय ओळखी वैचारिक भूमिका असेल शिकून सवरून समजा तुम्ही शिकून सवरून एखादी परीक्षा देऊन कलेक्टर झाला किंवा प्राध्यापक झाला किंवा इंजिनियर डॉक्टर झाला तर ही ओळख तुम्हाला या व्यवस्थेनं दिलेली नाही तर शिक्षण व्यवस्थेतून तुमचं जे काही कष्ट आहे त्या कष्टातून तुम्ही ती मिळवलेली ओळख आहे. आणि शिक्षण व्यवस्थेतून जर तुम्हाला ओळख मिळवायची असेल तर ज्या जाती आरक्षणापासून वंचित आहेत किंवा आरक्षण लाभ वंचित जाती ज्या आहेत त्या आरक्षण लाभ वंचित जातींना आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या प्रक्रियेतून किंवा एकूण संसाधनाच्या वाटपाच्या प्रक्रियेमधून जो लाभ होईल तो लाभ मिळाल्यानंतर या जातींमध्ये सामाजिक राजकीय वैचारिक आत्मभान निर्माण होण्याची प्रक्रिया होती. किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की ज्या ज्या जाती सामाजिक समजा विचार आता येथं मैत्री परिषद भरलेली आहे सगळ्या अनुसूचित जातीची जागृती असणारी सगळी माणसं आहेत. समजा आपण असं म्हणालो की एखादा मांग आहे किंवा एखादा चर्मकार आहे आणि मांग आणि चर्मकार हे दोन्ही जाणीवेच्या पातळीवरती एकत्र आहेत परंतु एखाद्या डेकिलवराला एखाद्या प्रावधानाने एखादी गोष्ट दिली आणि तोही जाणीवेच्या पातळीवरती जर फुले आंबेडकरी विचारायचा असेल तर ती माणसं सगळी एकाच समाजाची आहे. त्याच्यामुळे जी वर्ग उन्नत माणसं किंवा समाज वैचारिक दृष्ट्या समूह पातळीवरती ज्यांच्यात एक वाक्यता आहे किंवा ज्यांनी फुले आंबेडकरी ओळख स्वीकारलेली आहे आणि पारंपरिक जातीय ओळख नाकारलेली आहे अशा जातीय ओळखेचे माणसं हे वर्ग उन्नत झाले आणि ते कोणत्याही जातीचे असले तरी व्यापक परिवर्तनाच्या प्रक्रियेतली माणसं बनतील. त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे की ही घडी आपल्यासाठी फार महत्वाची आहे ती याच्यासाठी की आपण परिवाराच्या बाहेरचा संघर्ष केला. आपण परिवाराच्या बाहेरचा संघर्ष करत असताना आपल्याला फुले बाबासाहेब शाहू अण्णाभाऊ यांच्या विचारानं शोषक आणि शोषित या व्यवस्थेचं बऱ्यापैकी आकलन दिलेलं आहे किंवा या व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठीच्या वैचारिक हत्यारं दिलेले आहेत. परंतु आता आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून
अनुसूचित जाती जमातीमधला जो अंतर्गत संघर्ष आहे, तो अंतर्गत संघर्ष आणि त्याची चर्चा ही आता व्यापक म्हणजे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आलेली किंवा तिचं सार्वत्रिकीकरण झालेलं आहे. आणि हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष शोषक किंवा शोषित जरी नसला तरी माझ्या मते तो एका डॉमिनेशन, त्या संघर्षाचा संदर्भ एका विशिष्ट प्रकारचं डॉमिनेशन किंवा एका विशिष्ट प्रकारचं डॉमिनेशन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आई वडिलांना म्हणजे मुलाचा आणि बापाचा संघर्ष असतो किंवा कुटुंबामध्ये लहान किंवा मोठ्या भावाचा संघर्ष असतो. तर हा काही शोषक शोषिताचा संघर्ष नसतो. तर तिथे नवरा बायकोचा संघर्ष हा पुरुषसत्ताक व्यवस्थेमधलं जे काही डॉमिनेशन आहे त्याचा संघर्ष आहे. तर तो संदर्भ हा जात पुरुषसत्ताक व्यवस्थेचा संघर्ष आहे. बाप आणि मुलांचा संघर्ष हा बाप आणि मुलांचा जे काही नातं आहे या संघर्षाचा संदर्भ असणारा संघर्ष आहे. तसा अनुसूचित जातीमधला अंतर्गत जो संघर्ष आहे, तो अनुसूचित जातीमधला अंतर्गत संघर्ष पारंपरिक व्यवस्थेत ज्यावेळेस होता त्यावेळेस होता, कारण आपण सगळे लोक ही या व्यवस्थेचे बळी होतो. आणि या व्यवस्थेच्या बळी असल्यामुळे आपण ढोर तांबा किंवा इतर ज्या काही सगळ्या जाती आहेत या जातीय ओळखी जर नाकारण्यास आपण सक्षम ठरलो नसू तर आजही आपण पारंपरिक व्यवस्थेच्या बळी आहोत असंच आपल्याला म्हणावं. परंतु या व्यवस्थेमधल्या ओळखी नाकारून पुरोगामी परिवर्तनवादी महापुरुषांचा विचार पुढे घेऊन जर आपण जात असू आणि तो विचार पुढे घेऊन जात असताना आपल्याला जर वर्ग क्लास मोबिलायझेशन साठी जर आपल्याला आरक्षणाचं वर्गीकरण असेल किंवा विशिष्ट प्रकारच्या तरतुदीची मांडणी असेल, ही जर तरतुदीसाठीचा संघर्ष करून जर अनुसूचित जातींमधल्या अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठीचा किंवा अंतर्गत भेद कमी होण्यासाठीची प्रक्रिया निर्माण होणार असेल तर मला सुद्धा असं वाटतं की ही मैत्रीभाव किंवा ही अनुसूचित जातींमध्ये सामाजिक न्यायाची प्रक्रिया निर्माण करणारी प्रक्रिया असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे की आता जो काही संबंध संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाच्या पातळीवरती आपल्याला हेच म्हणावं लागेल की अनुसूचित जातींमध्ये जर आपल्याला मैत्री टिकवायची असेल तर अनुसूचित जातींमधला जो काही अंतर्गत पारंपरिक सुप्त संघर्ष जो आहे त्या पारंपरिक अंतर्गत सुप्त संघर्षाला इथल्या महापुरुषांच्या विचारांना आपण नाकारलेला आहे. परंतु या काळामधला जर आपल्याला प्रतिनिधित्व असेल, नोकरी असेल, शिक्षणाचा सहभाग असेल व एकूण व्यापक कल्याणकारी योजनेतून समूह भावना निर्माण करण्यासाठी ज्या त्या जातीमध्ये पुरेसं सामाजिक आणि सांस्कृतिक संचित निर्माण करायचं असेल तर ते वर्गधिष्ठित समाजातूनच होतं. हे आपल्याकडे रिझर्वेशनच्या मॉडेलमधून विकसित झालेलं ते एक मॉडेल आहे. ते मॉडेल जर बघितलं तर वर्गीकरणाच्या चळवळीमधून अंतर्गत जो भेद आहे तो कमी होण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात होईल किंवा अंतर्गत भेद जो आहे तो अंतर्गत भेद कमी होण्यासाठी किंवा मैत्रीभाव रुजवण्यासाठीची प्रक्रिया म्हणून आपण आरक्षणाच्या वर्गीकरणाकडे बघावं. मला स्वतःला असं वाटतं की यापूर्वीच्या सगळ्या वक्त्यानं खूप गंभीर आणि महत्वाची चर्चा केलेली आहे. मी त्याच्यात काही वेगळं मांडण्याची किंवा सांगण्याची आणखी आवश्यकता नाही. परंतु ही गोष्ट निश्चित आहे की आता जरी समजा वर्गीकरणाची मागणी होत असेल, उद्या ते काय होईल याबद्दल आपल्याला काही कल्पना नाही. परंतु ही मागणी होत असताना जाती अंतर्गत संघर्ष व्हायचं काही कारण नाही. आणि जरी झालं तरी ही सगळी माणसं हे काय सगळे शेड्यूल कास्टची माणसं आहेत. आज जर आपल्याबद्दल इतर कोणी बोलत नसतील तर उद्या आपल्याला व्यवस्थेमधून दुसरीकडे कुठं मात्रभाव नाही. त्याच्यामुळे व्यवस्थेमध्ये तुम्हाला मात्रभाव आणि मित्रभाव ह्या तुमच्या समूहामधूनच मिळतो आणि हा तोडण्याचा विचार आपल्याला पुढे घेऊन जावा लागणार आहे. आणि हे विचार जर पुढे घेऊन न जाता आपल्याला काही मिळणार असेल तर मला स्वतःला असं वाटतं की जे मिळेल त्याचाही आपल्याला मग काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे जाती अंताच्या विचाराशिवाय वर्ग उन्नतीचा फायदा नाही.